28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जेव्हा आगारातील एसटीचा ब्रेकडाऊन कारभार, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर। जव्हार आगारातून धावणाऱ्या एसटी बसेसची अवस्था पाहून प्रवाशांच्या सुरक्षेचाच प्रश्न निर्माण झालाय। पावसाळ्यात गळणाऱ्या बसेस, ब्रेकडाऊन, उशीर यामुळे त्रस्त सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट विभागीय नियंत्रकांनाच घेराव घातला। पाहुयात काय आहे संपूर्ण प्रकरण। जव्हार आगारातील एसटी बस सेवेच्या दुरावस्थेबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी आज विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांची आगारात भेट घेऊन निवेदन दिले। पंकज मुकणे, श्याम शिंदे, पत्रकार श्याम राऊत, इम्रान कोतवाल, राधाकिसन पांढरे, शंकर नवघरे, जोशी काका व इतर मान्यवरांनी प्रवाशांच्या या समस्या मांडल्या। पावसाळ्यापूर्वी बसेसच्या काचा फिटिंग व सीलिंग करून गळती थांबवावी। ब्रेकडाऊन टाळण्यासाठी नियमित फिटनेस तपासणी, स्पेअर पार्ट व मेकॅनिकल कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करावी। गाड्या वेळेवर सोडाव्यात, बसस्थानकातील अनधिकृत पार्किंग हटवावी। जव्हार, शहापूर व जव्हार, मुंबई बस सेवा सुरू करावी। जांभूळ विहीर येथे अधिकृत बस थांबा द्यावा। एनसीएमसी कार्डची जनजागृती, अपंगांच्या सुविधांबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। विभागीय नियंत्रक कैलास पाटील व आगार प्रमुख झरीकर साहेब यांनी सर्व मागण्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले। विक्रमगड विधानसभा रिपोर्टर श्याम राऊतची रिपोर्ट। 1 जून पासून बंद होणार, 31 मेला बंद होणार, तसं नाहीये। जोपर्यंत ती पूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत ते त्यांचं ऍज इट इज चालू राहणार। त्यांच्याकडे आधार कार्ड वगैरे त्या पद्धतीने एनसीएमसी कार्ड करण्याचा उद्देश एक आहे, हा 5 वर्षासाठी ते कार्ड राहणार आहे। त्यामध्ये त्यांना पैसे जरी त्यांच्याकडे नसले तर त्यांच्या वॉलेटमध्ये पैसे असले की ते त्याचा उपयोग त्या ठिकाणी करणार आहे। महिला सन्मान योजना आहे, अमृत ज्येष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, आणि त्याचप्रमाणे आता विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी पासेससाठी सुद्धा आपण एनसीएमसी कार्ड करतो आहे। आता शाळांमध्ये जाऊन आपण ते एनसीएमसी कार्ड देणार। त्याचप्रमाणे तुमचे जर असे काही गावागावाचे ग्रुप्स असतील, उदाहरणार्थ तुम्ही झाप गाव सांगितलं तर झाप गावला तुम्ही सांगितलं की आमचे ज्येष्ठ नागरिक आहे, आम्ही तिथे तुम्ही कॅम्प लावा, आपण तिथं मनुष्य पाठवू, त्या ठिकाणी आपण ते एनसीएमसी कार्ड करू। आम्ही डहाणूला देखील केलेला आहे, डहाणूला सुद्धा हा सक्सेस झाला आहे, सफाळ्याला सक्सेस झालेला आहे। तर तुम्ही गावकऱ्यांनी कोणत्याही गावात बोला, तारीख घ्या त्यांची, त्या दिवशी ती व्यक्ती म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिक जे आहेत 75च्या पुढे, त्यांना इथे यायचा त्रास वाचेल। प्रत्येक बस स्थानकावर सम आणि विषम या तारखेचं तक्रार पुस्तक उपलब्ध असतं। त्याचप्रमाणे बसमध्ये जर एखाद्या प्रवाशाला तक्रार करायची असेल तर ती वाहकाच्या तक्रार पुस्तकात तो नोंद करू शकतो आणि त्याचा इमिजिएट त्याच्यावर ऍक्शन होत असेल। थोडा कालावधी लागतो कारण की त्याचे जबाब एन्क्वायरी असतात, त्याच्यावर कार्यवाही जर तो जबाबदार असेल तर त्याच्यावर कार्यवाही जरूर केली जाते आणि असे बरेच केसेस आहेत की आमच्याकडे कारवाई झालेली आहे। आता यासाठी 1 जून पासून एक कंपनी महामंडळाने केलेली आहे, त्यांच्या मार्फत ही स्वच्छता होणार आहे। या 1 जून पासून स्वच्छता इतकी क्लास राहणार आहे, प्रत्येक बस ही धुतली जाणार आहे, कर्मचारी त्यांच्या थ्रू उपलब्ध होणार आहे, त्याच्यामुळे स्वच्छता पण राहणार आहे। त्याचप्रमाणे नुसतं बसेसच नव्हे तर बस स्टँड देखील स्वच्छ राहणार आहे आणि सुलभ शौचालय देखील अधिकाधिक स्वच्छ राहणार आहे। या संदर्भात आम्ही ते जुने जे सुलभ चे कॉन्ट्रॅक्टदार होते त्यांना काढून नवीन आता यंत्रणा त्या ठिकाणी समस्या मांडल्या तर तुमच्या समस्याचं संघटना असते ना, आहे ना प्रवासी संघटनेचे आपले अध्यक्ष पण आहे पालघरचे, ते येत असतात माझ्याकडे। त्याची मुदत किती असते किंवा काय कसं असतं? नवीन संघटना नियमावली आहे आमच्या DTO कडे आहे, ते तुम्हाला अधिक चांगलं सांगते।